नमस्कार मुलांनो, आय होप तुमच्या सगळ्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या फार चांगल्या गेल्या असतील आणि दिवाळी सुद्धा चांगली गेली असेल. आपण परत आता अभ्यासाला लागूया. आपण आपल्या आजच्या तासाची सुरुवात सुविचाराने करू. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते. याचा अर्थ असा होतो की आपल्याला बरेचदा असं होतं, एखादं काम आपण हातात घेतलं आणि आपल्याला त्याच्यामुळे मध्ये यश मिळत नाही, मग आपण खूप निराश होतो. आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला आता याच्यानंतर कधीच यश मिळणार नाही. पण अशा वेळेस खचून न जाता नेहमी लक्षात ठेवायचं की निराशेनंतरच खूप मोठं आपल्याला यश मिळणार आहे. म्हणून खचून न जाता त्या यश मिळवण्याच्या मागे आपल्याला लागायचं आहे. मुलांना आपण पाठ क्रमांक 7 नातवंडास पत्र, नंदू नाटेकर हे या पाठाचे लेखक आहे. आपण याच्यात बघत होतो की नंदू नाटेकर जे आहे ते आपल्या नातवंडांना पत्र लिहितात. त्यांच्या नातवंडांची नावे आहे उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी. ते त्यांना अनेक आशीर्वाद देतात. ते असं म्हणतात की कितीतरी त्यांच्या मनात येतं की आपण चौघांबरोबर बसून त्यांच्याशी मनसोक्त गप्पा माराव्या, त्याच्यानंतर लेखकांचं बालपण कसं गेलं हे सांगावं. पण बरेचदा असं होतं की जेव्हा सगळेजण भेटतात तेव्हा या सगळ्या गप्पा होऊ शकत नाही आणि म्हणून मग ते पत्राद्वारे आपल्या नातवंडांना पत्र लिहितात आणि नातवंडांशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचं लहानपण जे सांगलीला गेलं होतं, त्याच्यानंतर जे सांगली जे महाराष्ट्रातलं गाव आहे तिथे त्यांच्या शाळेच्या बाजूला खूप मोठं मैदान होतं आणि तिथे एक बाग होती. जसं आपल्या शाळेमध्ये खूप मोठं मैदान आहे, जेव्हा तुम्ही रिसेसमध्ये खेळता तेव्हा त्या रिसेसमध्ये खेळताना तुम्हाला जाणवतं तिथे की अरे वा खूप मोठं मैदान आहे तिथे आणि तुम्ही खूप जास्त प्रमाणात मुलं तिथे खेळू शकतात. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडांवर चढायचो, पाऊस आला की चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी मोठ्या शहरातून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर, गिरी म्हणजे पर्वतस्थानावर तुम्ही जा असं इथे लेखकांनी म्हटलेलं आहे. छोट्या गावी जा, म्हणजे तिथलं लाईफ, तिथलं जीवन, तिथले लोक त्यांचं जीवन कसं जगतात हे आपल्याला कळेल. त्याच्यानंतर पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, मग इथे सगळ्या निसर्गाशी संबंधित ज्या गोष्टी आहे त्या इथे त्यांनी म्हटलेल्या आहे की पक्ष्यांचे चिवचिवणे, पक्ष्यांचा आवाज, थवे म्हणजे पक्ष्यांचा जो ग्रुप आहे तो, त्याच्यानंतर जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे. हे केव्हा होऊ शकतं मुलांना? हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करू. पुढे त्यांनी म्हटलंय की मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणा आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. म्हणजे निसर्ग नेहमी आपल्याला काही ना काही देत असतो. निसर्गाच्या सान्निध्यात जर आपण राहिलं तर आपल्याला शिकायला तर मिळतच, परत आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद सुद्धा निसर्ग देत असतो. त्यानंतर त्यांनी म्हटलं ते माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासात काही फारसा चांगला नव्हतं, म्हणजे ऍव्हरेज स्टुडंट असतील कदाचित ते, पण त्यांना बॅडमिंटनची आवड होती. निरनिराळे चषक आणि ढाली म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळाले, प्राइजेस मिळाले आहे. आणि खेळाकरता आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्यांनी आपण जेव्हा इंट्रोडक्शन पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं की त्यांनी खूप बरेच पुरस्कार असे जिंकलेले आहे. आणि त्यांना अर्जुन पुरस्कार, जो खेळण्यासाठी एखाद्या उत्कृष्ट अशा खेळाडूला दिला जातो, तो पुरस्कार त्यांना इथे मिळालेला आहे. आता आपण पुढे जाऊया. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. आधी इथे लेखक इथे सांगतात की तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता आवडत असेल तो खेळ असू दे. म्हणजे जरुरी नाहीये की एखादा स्पोर्ट्स खूप चांगला चाललाय, जसं आता क्रिकेट खूप पुढे चाललेलं आहे तर क्रिकेटच खेळायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त बाकी सुद्धा खेळ आहेत जे आपण खेळू शकतो. पण मग खेळ खेळल्याने काय होतं, काय इथे लेखक आपल्याला म्हणून राहिले की आपल्याला खेळ खेळला पाहिजे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हारायचे, ते खेळ आपल्याला शिकवतात. म्हणजे काय की आपल्याला शिस्त, डिसिप्लिन लागतं. वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, वेळेवर व्यायाम करणे, हे सगळं जे आहे हे आपल्याला खेळ हेच देत असतात. त्यानंतर कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, म्हणजे काय की आपल्याला जर आपल्यावरती जर एखादा वाईट प्रसंग ओढवला तर मग त्याला सामोरे कसं जायचं.
त्याच्यामधून उपाय कसा काढायचा, त्याच्यानंतर अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे, या वाक्याचा इथे अर्थ असा होतो की हारतोय बा आपण तर चल आपण हारूनच जाऊ, असं नाही. याचा अर्थ असा होतो की हारता हारता सुद्धा आपण जिंकण्याची आशा ही सोडायला नको. जिंकलो तरी त्याचा जिंकण्याचा आनंद सुद्धा मिळवून देतात. आता बरेचदा आपण कॉम्पिटिशन्स मध्ये बघतो, आपण जर जिंकलो तर जी हारलेली टीम असते त्याला आपण चिडवत असतो, पण त्याला स्पोर्ट्समॅनशिप म्हणत नाही. आपण जर जिंकलो तर त्याचा आनंद तो आपल्यापर्यंत असायला पाहिजे, आपल्या जे गुरु आहेत शिकवणारे त्यांच्यापर्यंत असायला पाहिजे. दुसऱ्या एखाद्या टीमला वाईट वाटावं याच्यासाठी आपण जिंकतोय आणि त्याचा आनंद मनवतोय असं करू नये. प्रत्येकाने, मग इथे लेखक म्हणतात, प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. म्हणजे त्यांनी अगदी कंपल्सरी आहे असं सांगितलं इथे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. सबब म्हणजे काय? कारण. मला वेळ नाही आहे हे कारण तुम्ही सांगू नका. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहतं का? बरं, आपण असं म्हणतो का कधी, आज वेळ नाही आता आज जेवण नाही करून घेत म्हणून? असं होतं का? असं कधीच होत नाही. दोन्ही जेवणासाठी कसा बरोबर वेळ मिळतो, दोन्ही जेवणासाठी बरोबर आपण वेळ काढतो, दोन्ही वेळा जेवतो. मी म्हणतो ते पटतं का तुम्हाला? इथे आता जे नाटेकर लेखक आहेत ते म्हणून राहिले की मी जे म्हणतो ते पटतंय का, की आपल्याला जसं जेवणासाठी वेळ मिळतो तसा व्यायामासाठी सुद्धा आपण वेळ काढायला हवा. जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. म्हणजे काय मुलांनो, इथे ते वयाच्या 66 म्हणजे 66 इयर्सचे झाले, 66 वर्षाचे झाले तरी सुद्धा ते रोज नियमित व्यायाम करतात. त्यांनी जर एखाद दिवस व्यायाम केला नाही तर त्यांना जेवायची इच्छा होत नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळातून कॉलेजातून जाल, तसतसा तुम्हाला कमीच कमी वेळ राहणार आहे. आता ते हेही म्हणतात की लहानपणी थोडा वेळ असतो, पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा अभ्यास जास्त असतो, त्याच्यामुळे तिथे वेळ कमी मिळतो आपल्याला आणि त्याच्यामुळे व्यायाम जरुरी नाहीये की रोजच होऊ शकेल, पण तरी सुद्धा व्यायामासाठी 1-2 तास काढलेच पाहिजे. मग इथे लेखक म्हणतात की व्यायामासाठी तास किंवा 2 तास तरी तुम्ही काढायलाच हवं. तर मग तो व्यायाम, मग आता यांनी व्यायाम कुठे कुठे करता यावा असं म्हटलेलं आहे. तर तो व्यायाम खुला मैदान म्हणजे मोकळे मैदानांवरती तुम्ही केलेला व्यायाम असो, किंवा एखाद्या क्लबातील असो, म्हणजे एखाद्या क्लबमध्ये जाऊन तुम्ही व्यायाम करून राहिले तो असो, किंवा खास व्यायामासाठीच असलेल्या जिम मधला असो. म्हणजे जिम मध्ये जाऊन बरेच लोक व्यायाम करत असतात, मग तिथे सुद्धा व्यायाम केलेला चालेल, कुठेही व्यायाम केलेला चालेल असं सरांचं इथे म्हणणं आहे. पण आपल्याला व्यायाम करणं हे फार महत्वाचं आहे. इथे लेखकांनी कोणत्याही प्रकारचा खेळ आपण खेळलो पाहिजे आणि व्यायाम तर केलाच पाहिजे. व्यायाम केला तर आपली शरीर सुदृढ राहील आणि व्यायाम जर नाही केला तर हळूहळू शरीर थकायला लागेल. इथे लेखकांनी आपल्याला समजून सांगितलं आहे. मुलांना हे शब्दार्थ आहे. सबब म्हणजे कारण, मैदान म्हणजे पटांगण, खुल्या म्हणजे मोकळ्या. तुम्हाला माहितीये हे शब्दार्थ तुम्हाला लिहायचे आहे वहीमध्ये, आणि पुढच्या तासिकेसाठी तुम्हाला आतापर्यंत झालेला जेवढाही पाठ आहे तो पूर्ण वाचून काढायचा आहे. धन्यवाद.